नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी डॉक्टर धेडे डी आर, सहयोगी प्राध्यापक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर। आज आपण BA भाग 1 सेमिस्टर 1 भारतीय अर्थव्यवस्था पेपर नंबर 1 मॉड्यूल 1 अर्थात प्रकरण पहिले भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने भाग 1 यामधील बेरोजगारीचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत। भारतीय अर्थव्यवस्थेसमोर जे विविध आव्हाने आहेत त्यामध्ये बेरोजगारी किंवा बेकारी हे एक मोठे आव्हान उभे आहे। हे आव्हान कमी करण्यासाठी किंवा त्यावर मात करण्यासाठी भारत सरकारमार्फत विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत, जेणेकरून देशातील बेकारी कमी होईल यासाठी अनेक उपाययोजना शासनाच्या वतीने केल्या जात आहेत। तरी देखील भारतामध्ये बेकारी मोठ्या प्रमाणात दिसून येते। बेकारीचा अभ्यास करण्यासाठी बेकारीचे प्रकार अभ्यासणे महत्त्वाचे आहे। तत्पूर्वी आपण बेकारीच्या बाबतीत प्रास्ताविक अभ्यासू। भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील विषमता, दारिद्र्य, निरक्षरता, अतिरिक्त लोकसंख्या, भ्रष्टाचार, भांडवल टंचाई असे अनेक प्रश्न आहेत। बेरोजगारीची समस्या ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान आहे। देशातील 15 ते 60 वयोगटातील व्यक्तींना काम न मिळाल्यास त्यांची सर्व शक्ती किंवा श्रमशक्ती जी आहे ही वाया जात असते। श्रमशक्ती साठवून ठेवता येत नाही, कारण श्रम हे नाशवंत असते। म्हणून प्रत्येक श्रमिकाला ज्या त्या दिवशी ज्या त्या प्रकारचे श्रम जर मिळाले तर श्रमिकाच्या श्रमाचा उपयोग जो आहे हा देशाच्या विकास कार्यासाठी करून घेता येणे शक्य होते। परंतु भारतामध्ये अतिरिक्त लोकसंख्या आहे, काम मागणाऱ्यांचे हात वाढत आहेत, परंतु त्या मानाने काम मिळत नाही आणि त्यामुळे बेरोजगारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। व्यक्तीला कामधंदा न मिळणे म्हणजे बेकारी होय, अशा प्रकारे आपल्याला थोडक्यात बेकारीची व्याख्या किंवा अर्थ सांगता येईल। सविस्तरपणे आपण बेकारीच्या व्याख्या अभ्यासूया। सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, जागतिक स्तरावर कार्यरत असणारी जी कामगार संघटना आहे त्यास आपण आंतरराष्ट्रीय कामगार संघटना असे म्हणतो। या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बेरोजगारीच्या बाबतीत एक महत्त्वाची व्याख्या केलेली आहे, ती अशी: काम करण्याची इच्छा व सामर्थ्य असूनही प्रचलित किंवा चालू वेतनावर काम करण्याच्या शोधात असूनही ज्यांना काम मिळत नाही त्यांना बेरोजगार असे म्हणतात। याचाच अर्थ काम करण्याची इच्छा शक्ती व्यक्तीकडे असते, शिवाय चालू वेतनदारावर ती व्यक्ती काम करण्यासाठी तयार असते, तरी देखील काम जर मिळत नसेल तर त्यास बेरोजगार असे म्हटलेले आहे। म्हणजे अशा प्रकारची व्याख्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने केलेली आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची व्याख्या आहे प्राध्यापक पिगू यांची व्याख्या अभ्यासो। प्राध्यापक पिगू यांच्या मते रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेकार म्हटले जाते। म्हणजे रोजगार नाही परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा ज्या व्यक्तीची असते त्या व्यक्तीला
बेकार असे म्हटले जाते. अशा प्रकारची व्याख्या बेरोजगारीच्या संदर्भात प्राध्यापक पिगू यांनी केलेली आहे. तिसरी महत्त्वाची व्याख्या आहे लॉर्ड केन्स यांच्या मते, व्यक्तीची काम करण्याची इच्छा आणि पात्रता असूनही शिवाय दिले जाणारे रास्त वेतन स्वीकारण्याची तयारी असून रोजगार न मिळणे म्हणजे बेरोजगारी होय. म्हणजे लॉर्ड केन्सने जी व्याख्या केली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्यक्तीची काम करण्याची इच्छा असते, पात्रता असते, शिवाय जे रास्त वेतन आहे ते स्वीकारण्याची त्याची तयारी असते, तरी देखील त्या व्यक्तीला जर काम मिळत नसेल तर त्यास बेरोजगारी असे म्हटले जाते. अशा प्रकारची व्याख्या लॉर्ड केन्स यांनी केलेली आहे. त्यानंतर भारतातील जी बेरोजगारी आहे त्याचे मुख्य प्रकार आपण अभ्यासू. भारतामध्ये जी बेरोजगारी आहे या बेरोजगारीचे मुख्य 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. त्यामध्ये पहिला प्रकार आहे ग्रामीण बेरोजगारी आणि दुसरा प्रकार आहे शहरी बेरोजगारी. ग्रामीण भागामध्ये जी बेरोजगारी दिसून येते त्यास ग्रामीण बेरोजगारी असे म्हटले जाते आणि शहरी भागामध्ये जी बेरोजगारी असते त्यास शहरी बेरोजगारी असे म्हटले जाते. ग्रामीण बेरोजगारीच्या बाबतीत सांगायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असतो. त्यामुळे ग्रामीण भागात जी एकूण लोकसंख्या असेल कमवती किंवा काम करणारी, या लोकसंख्येचा अतिरिक्त भार किंवा ताण शेतीवर पडतो. म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त लोक शेतीवर काम करतात. दुसरीकडे काम मिळत नसल्यामुळे नाइलाजाने शेतीमध्येच काम करावे लागते. प्रत्यक्षात अनेक श्रमिकांची उत्पादकता शून्य असते, तरी देखील त्यांना इतरत्र काम नाही म्हणून ते शेतीमध्ये काम करतात. याचबरोबर ग्रामीण भागामध्ये कुटीर उद्योग असतील, लघु उद्योग असतील किंवा शेतीला पूरक अशा प्रकारचे उद्योग असतील, या उद्योगांचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. याशिवाय शेती हा मुख्य व्यवसाय जरी भारतीयांचा असला तरी शेतीचे हंगामी स्वरूप आहे. याचाच अर्थ शेतीच्या हंगामात श्रमिकांना काम मिळते आणि उर्वरित काळात श्रमिकांना बेकार राहावे लागते. थोडक्यात ग्रामीण बेरोजगारी ही देशामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. विशेषतः शेती हा मुख्य व्यवसाय जरी असला, याशिवाय कुटीर आणि लघु उद्योग किंवा त्याला पूरक अशा प्रकारचे जे उद्योग आहेत, या उद्योगांचा अभाव असल्यामुळे आणि शेतीचे हंगामी स्वरूप असल्यामुळे ग्रामीण भागात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यानंतर दुसरी बाजू किंवा दुसरा मुख्य प्रकार शहरी बेरोजगारी. शहरी भागामध्ये जी बेरोजगारी दिसून येते त्याला शहरी बेरोजगारी असे म्हटले जाते. शहरी भागामध्ये देखील लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, परंतु ज्या प्रमाणात लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे त्या प्रमाणात उद्योगांचा विकास शहरी भागामध्ये न झाल्यामुळे शहरी भागामध्ये देखील बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. औद्योगिक कामगारांमधील आणि सुशिक्षित लोकांमधील बेरोजगारी असे मुख्य 2 प्रकार शहरी भागामध्ये दिसून येतात. त्यानंतर बेरोजगारीची इतर जे प्रकार आहेत ते आपण थोडक्यात अभ्यासू. भारतामध्ये बेरोजगारीचे जे विविध प्रकार आहेत ते थोडक्यात आपण अभ्यासू. त्यामधील पहिला प्रकार आहे सुप्त किंवा छुपी बेकारी. भारतामध्ये विशेषतः शेती व्यवसायात सुप्त किंवा छुपी बेकारी जी आहे
ही मोठ्या प्रमाणात असल्याचे आपल्याला दिसून येते. उत्पादनात काहीच बदल होत नाही. याशिवाय असे काही श्रमिक असतात की त्यांची उत्पादन क्षमता शून्य असते. ही प्रमाणापेक्षा जास्त श्रमिक शेतीमध्ये जर काम करत असतील तर अतिरिक्त जे श्रमिक असतात या श्रमिकांना कामावरून जरी कमी केलं तरी एकूण उत्पादनात फरक पडत नसतो. याचाच अर्थ त्या श्रमिकांची उत्पादकता जी आहे ही शून्य असते. उदाहरणार्थ समजा 1 एकर शेती असेल आणि त्या शेतीमध्ये 5 कामगारांची जर गरज असेल तर 5 कामगाराऐवजी जर 7 कामगार काम करत असतील तर 2 कामगार हे अतिरिक्त असतात. या 2 कामगारांना कामावरून जरी कमी केलं तरी कृषीतील एकूण उत्पादनामध्ये घट होत नाही. याचाच अर्थ हे जे अतिरिक्त 2 कामगार असतात हे नाईलाजाने दुसरीकडे काम मिळत नाही म्हणून शेती व्यवसायामध्ये ते काम करतात, परंतु खरे पाहता त्यांची उत्पादन क्षमता ही शून्य असते. आणि विशेषतः शेतीमध्ये सुप्त किंवा छुपी बेकारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यानंतर अनैच्छिक बेकारी. अनैच्छिक बेकारी म्हणजे काय तर व्यक्तीची काम करण्याची इच्छा, पात्रता, कौशल्य, कुवत किंवा त्या कामासंबंधीचे ज्ञान असूनही जर रोजगार मिळत नसेल तर त्यास अनैच्छिक बेकारी असे म्हटले जाते. म्हणजे स्वतःची इच्छा नसते परंतु काम जे आहे हे काम या ठिकाणी मिळत नसते. म्हणजे व्यक्तीची इच्छा काम करण्याची असते, त्याच्याकडे कौशल्य असते, गुणवत्ता असते, परंतु त्या व्यक्तीला जर काम मिळत नसेल तर नाईलाजाने त्याला घरी बसावे लागते. असा जर प्रकार असेल तर त्याला अनैच्छिक बेरोजगारी असे म्हटले जाते. म्हणजे काम करण्याची इच्छा असते परंतु काम मिळत नाही म्हणून बेकार राहावे लागते. अशा प्रकाराला अनैच्छिक बेकारी असे म्हटले जाते. त्यानंतर ऐच्छिक बेकारी. स्वेच्छेने रोजगाराविना या ठिकाणी श्रमिक राहत असतात. म्हणजेच या ठिकाणी श्रमिकांना काम उपलब्ध होत असते परंतु स्वतःहून कामगार काम करण्यासाठी तयार नसतो. काम उपलब्ध आहे परंतु काम करण्याची तयारी त्याची नसते. त्याला या ठिकाणी ऐच्छिक बेकारी असे म्हटले जाते. त्यानंतर चक्राकार बेकारी हा देखील बेकारीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. चक्राकार बेकारी विशेषतः अर्थव्यवस्थेतील जे चढ उतार आहेत या चढ उतारामुळे निर्माण होते. विशेषतः अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळी तेजीमंदी येत असते किंवा तेजीमंदीची चक्रे निर्माण होतात त्यावेळी चक्राकार बेकारी जी आहे ती बेकारी तयार होते. विशेषतः ज्यावेळी मंदीचा काळ असतो या मंदीच्या काळामध्ये वस्तूंच्या किमती घटलेल्या असतात, त्यामुळे उत्पादकांना उत्पादन करणं हितकारक नसते म्हणून ते उत्पादन कमी करतात. अनेक कामगारांना कामावरनं कमी केलं जातं. अशावेळी जे कामगार बेकार होतात त्यांचा समावेश या चक्राकार बेकारीमध्ये होत असतो. त्यानंतर घर्षणात्मक बेकारी. घर्षणात्मक बेकारी म्हणजे काय तर कामगार एक रोजगार सोडून दुसरा रोजगार शोधत असतो, त्यावेळी मधल्या काळात तो बेकार असतो, त्याला घर्षणात्मक बेकारी असे म्हटले जाते. म्हणजे समजा एखादा कामगार असेल आणि तो कामगार एक उद्योग सोडून दुसऱ्या उद्योगामध्ये जर काम शोधण्याचा प्रयत्न करत असेल तर एका उद्योगातून दुसऱ्या उद्योगामध्ये प्रत्यक्ष काम मिळेपर्यंत मधला जो कालावधी बेरोजगारीमध्ये घालवावा लागतो त्या प्रकाराला घर्षणात्मक बेरोजगारी किंवा बेकारी असे म्हणतात. त्यानंतर संरचनात्मक बेकारी.
संरचनात्मक बेकारी प्रामुख्याने उत्पादन तंत्रामध्ये किंवा उत्पादन यंत्रामध्ये होणाऱ्या बदलामुळे होत असते. नवीन उत्पादन तंत्र किंवा नवीन उत्पादन यंत्र विकसित झालं आणि त्या नवीन उत्पादन तंत्राचा किंवा यंत्राचा वापर जर उद्योगामध्ये केला तर त्यामुळे अनेक कामगारांना त्या यंत्रामुळे किंवा तंत्रामुळे बेकार व्हावे लागते. त्या प्रकाराला संरचनात्मक बेकारी असे म्हटले जाते. त्यानंतर औद्योगिक बेकारी हा देखील बेकारीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. विशेषतः शहरी भागामध्ये उद्योग मोठ्या संख्येने असतात, परंतु शहरी भागामध्ये देखील लोकसंख्या वेगाने वाढत आहे. ग्रामीण भागातून शहरी भागाकडे लोकांचे स्थलांतर रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. यंत्रांचा वापर हा मोठ्या प्रमाणात आज उद्योगामध्ये केला जात आहे. त्यामुळे एकूण क्षेत्रांचा जरी विकास होत असला तरी अनेक कामगारांना या ठिकाणी काम मिळत नाही. म्हणजे काम मागणाऱ्यांचे हात वाढत आहेत शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात, परंतु त्या प्रमाणात त्यांना रोजगार मिळत नाही आणि म्हणून औद्योगिक बेरोजगारी जी आहे या बेरोजगारीच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यानंतर सुशिक्षितांची बेरोजगारी, या बेरोजगारीचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. आज उच्च तांत्रिक व इतर प्रकारचे शिक्षण घेऊन अनेकांना रोजगार मिळत नाही. विविध प्रकारच्या पदव्या संपादन करून देखील जर त्या पात्रतेप्रमाणे गुणवत्तेप्रमाणे शिक्षणानुसार जर रोजगार मिळत नसेल, नोकरी मिळत नसेल, ते बेकार राहत असतील तर त्या प्रकाराला सुशिक्षितांची बेरोजगारी किंवा बेकारी असे म्हटले जाते. शेवटी हंगामी बेकारी हा देखील भारतातील बेकारीचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. कारण भारतामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे, परंतु शेती हा व्यवसाय हंगामी स्वरूपाचा केला जात आहे. शेतीचा हंगाम ज्यावेळी असतो त्या हंगामाच्या काळात कामगारांना शेतीमध्ये काम मिळते, परंतु हंगाम संपल्यानंतर कामगारांना बेकार राहावे लागते. थोडक्यात हंगामी बेरोजगारी ही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येते. आज आपण भारतातील बेरोजगारी म्हणजे काय, बेरोजगारीच्या विविध व्याख्या आणि बेरोजगारीचे विविध प्रकार जे आहेत या प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.